मित्रांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की राणी व इंद्रा घरी आलेले असतात. मालती उर्मिलाचं ऐकून त्यांच्यावरती खूपच चिडते व बोलू लागते, माझ्या चिकूचा हिने जीव घेतला आणि आता कामगारांचाही जीव, सगळ्यांचा जीव घेऊनच राहील ही पोरगी. हिचं ना आता काय करू मला हेच समजत नाहीये. तर मालती कामगारांचीही खूप इज्जत काढू लागते, बोलू लागते की आमच्या पायातील चपलाची सुद्धा जागा तुमची लायकीची नाहीये. तर राणीला खूपच राग येतो, कारण तिला गरिबांबद्दल असं बोलल्यालं कधीच खपवलं नाही. तिने त्याचं सडेतोड उत्तर दिलं. मालतीचा हात लगेचच हातात धरून तिला बाहेर नेते व सर्वजण आता बाहेर येऊ लागतात. व राणी बोलते, मालती आई, तुम्हाला समजतंय का, हे जे ऐशोआराम जे मध्ये तुम्ही राहतायत ना आणि हे जे सगळं पाहतायत ना, ते सर्व या कामगारांनी घाम गाळून फॅक्टरीमध्ये काम करून यामुळेच तुम्हाला हे सगळं मिळतंय. पण मालती कोणती ऐकणारी, ती राणीचं काहीही ऐकत नाही. इंद्रा व आबा मात्र राणीचीच बाजू घेतात. आता सगळेजण आतमध्ये जातात आणि आता इकडे विक्रांत व गजाने जो काही प्लॅन रचलेला असतो तो म्हणजे इंद्रा व कामगारांमध्ये भांडणं लावून द्यायची. गजा आता इकडे वस्तीमध्ये सर्व कामगारांना भडकावत असतो, तो म्हणजे इंद्राविरुद्ध. तर आता इकडे राणी व इंद्रा आपल्या रूममध्ये जाऊन गोड क्षण अनुभवत असतात. इंद्रा राणीचा हात हातात घेऊन म्हणतो, येच हात मी माझ्या हातात घेऊन आपली मैत्री जपायचं तुला वचन दिलंय. जर ह्याच हाताला आज काही झालं असतं तर माझं काय झालं असतं. तर आता इकडे सकाळी आवरून इंद्रा फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघतो. त्याच्या डोक्यामध्ये आई जे काही राणीवरती बोललेली आहे, चिडलेली आहे, हेच चालू असतं. तेवढ्यातच राणी आवरून तयार होऊन त्याच्या समोर येते. इंद्राचं सगळं दुःख दूर होतं व इंद्राचा आनंद वेगळाच होतो, तो म्हणजे राणीला पाहून. मालती तर खूपच चिडलेली असते राणीवरती. आता दोघेजण ऑफिससाठी जाण्यासाठी गाडीमध्ये बसतात व ऑफिसमध्ये पोहोचतात. तेवढ्यातच तिथे गोट्या येतो व त्यांना सांगू लागतो की इंद्रा सर, राणी, तुमच्यावरती कामगार खूपच चिडलेले आहेत. कारण काय आहे हे मलाही माहिती नाही. आता कारण जाणून घेण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.